मला तुम्ही सांगा, तपोवन तुम्ही किती लोक जाऊन आलात तपोवन मध्ये? सगळे जाऊन आलात? सुंदर जागा आहे. म्हणजे मी आता पहिल्यांदा तिथे पाऊल ठेवलं आणि पहिल्यांदा पाऊल ठेवत असताना मला वाटलं हा कुठे आलो, चांगलं झालं. मी त्यांना विचारणार होतो आपण मेळावा वगैरे उद्या परवाकडे घेऊ शकतो का, आज एक दिवस इथेच बसूया. तपश्चर्याचं वन, पंचवटीत तपश्चर्याचं वन, प्रभू श्रीरामाच्या पावन पदस्पर्श झालेली ही भूमी. आणि अशा भूमीत प्रभू श्रीरामाचं जिथे वास्तव्य राहिलेलं आहे हे पंचवटी कापण्याचं काम कोण करू शकतं? कोण करू शकतं? राक्षस करू शकतात, रावण करू शकतात, पण प्रभू श्रीरामाचे भक्त नाही करू शकत. हे भाजपवाले जेव्हा येतील आपल्यामध्ये, जेव्हा जय श्रीराम बोलतील, त्यांना सांगा राम आमच्या मनात आहे, हनुमान आमच्या हृदयात आहे. तुमच्या मनात जर असतं तर तपोवन तुम्ही कापलं नसतं. जे तपोवन कापून तुम्ही साधू ग्राम बनवायला निघालेला आहात, तुम्ही मला सांगा हे साधू संत साधू महापुरुष महंत जेव्हा येतात तेव्हा त्यांची तपश्चर्या कुठे होते? जंगलात होते, वनात होते, 5 स्टार मध्ये होते? नाही. पण हे भाजपवाले खोटे बोलत आहेत. भाजपवाले साधू ग्रामाच्या नावाखालती एक त्यांचे व्हिडिओ कुठेतरी, एक ठक्कर बिल्डर म्हणून कोणतरी आहे इथे, त्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला होता. मुख्यमंत्र्यांना ते सांगतायत की तपोवनला आपण येलो झोन मध्ये आणू, साधू ग्राम बनवू. म्हणजे येलो झोन मधील म्हणजे ग्रीन झोन, झाडं आहेत, वन कापून तिथे तुम्ही आता साधूग्राम बांधा. साधूग्राम बांधल्यानंतर, कुंभमेळा झाल्यानंतर तिथे बिल्डरांच्या घशात ते टाकायला मोकळे. तुम्हाला वाटतं हा त्यांचा धर्म आहे? तुम्हाला वाटतं हे खरं त्यांचं हिंदुत्व आहे? तुम्हाला वाटतं ही खरी तपश्चर्या आहे? अहो खरी तपश्चर्या म्हणजे तिथे आता तपोवन बनवलेलं आहे, ते तपोवनाला फॉरेस्टचा दर्जा देऊन, जंगलाचा दर्जा देऊन, खरोखर जे साधू महंत असतील त्यांना खरोखर तिथे चांगली तपश्चर्या करू देण्यासाठी आणि पंचवटी तशीची तशी चांगली ठेवण्यासाठी जी तपश्चर्या होईल, जी राजकीय तपश्चर्या होईल, त्याला खरं हिंदुत्व मानू शकू. हे भाजपचं जे आहे ते चुनावी हिंदुत्व आहे, खोटं हिंदुत्व आहे. आणि भाजप जी आहे ते रामराज्य नाही, रावण राज्य आणू इच्छित आहे, म्हणून हे सगळं चाललेलं आहे.